उमरज येथील प्रख्यात व सेवाभावी वैद्यकीय व्यक्तिमत्व कैलासवासी डॉक्टर माणिकलाल जी शाह यांच्या कर्तृत्ववान कुटुंबातील स्नुषा डॉक्टर सो अंजनी अनिल शाह यांना यंदाचा स्वर्गीय सो वेणुताई चव्हाण नारीशक्ती महिला पुरस्कार जाहीर झाला आहे। डॉक्टर माणिकलाल शाह यांनी तब्बल 50 वर्षाहून अधिक काळ उमरज व परिसरातील गोरगरिबांची निस्वार्थ भावनेने सेवा केली। त्यांनी कधीही पैशाचा विचार न करता मनोभावे रुग्णसेवा करत समाजात आदर्श निर्माण केला। त्यांच्यावर यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई यांच्यासारख्या थोर समाजपुरुषांच्या विचारांचा प्रभाव होता। तसेच ते महात्मा गांधींच्या विचारसरणीचे अनुयायी होते। त्याच परंपरेतून प्रेरणा घेत डॉक्टर सो अंजनी शाह गेल्या 23 वर्षांपासून आदिवासी वनवासी कल्याण आश्रमच्या माध्यमातून समाजसेवेचं मोठं कार्य करत आहेत। कराड शाखेच्या माध्यमातून त्यांनी आदिवासी व वनवासी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे। वैद्यकीय क्षेत्रातही त्यांनी मोठा ठसा उमटवला असून कराड येथील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून त्यांनी हजारो महिलांची प्रसूती व सुरक्षितपणे पार पाडले असून विविध आजारांवर उपचार करून असंख्य कुटुंबांना दिलासा दिला आहे। त्यांच्या याच उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। या वाटचालीत त्यांना त्यांचे पती कराड येथील सुप्रसिद्ध सर्जन डॉक्टर अनिल शाह यांची मोलाची साथ लाभली। उमरज मेडिकल असोसिएशन, उमरज मित्र परिवार आणि ग्रामस्थांच्या वतीने डॉक्टर अंजनी शाह यांचे अभिनंदन करण्यात आले आहे। तसेच डॉक्टर सुनील कोडगुले यांनी त्यांच्या कराड येथील निवासस्थानी भेट देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। दरम्यान येत्या 26 एप्रिल रोजी कराड येथील वेणुताई चव्हाण सभागृहात या पुरस्काराचं वितरण होणार असून माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार डॉक्टर अतुल भोसले, इंद्रजित देशमुख, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकेहाळ, विनोद कुलकर्णी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे। राधिका देवी पतसंस्थेतर्फे स्वर्गीय सौ वेणुताई चव्हाण महिला शक्ती गौरव पुरस्कार हा जो मिळणार आहे, म्हणजे त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त हा पुरस्कार चालू केला आहे आणि त्याची पहिली मानकरी होण्याचा मान मला मिळालेला आहे। हा पुरस्कार वनवासी कल्याण आश्रम या संस्थेसाठी मी जे काम करते त्याच्यासाठी मिळालेला आहे। आमची कराडची वनवासी कल्याण आश्रमची शाखा सुरू झाली 2002 साली आणि मूळ संस्थेची स्थापना म्हणजे अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम या संस्थेची स्थापना 1952 साली झालेली आहे आणि ही नावाप्रमाणेच वनवासींच्या कल्याणासाठी काम करणारी संस्था आहे। आता हा जो मला पुरस्कार मिळाला आहे तो खरं तर आमच्या टीमला मिळालेला पुरस्कार आहे। माझ्या एकटीचं काही त्याच्यामध्ये काम आहे असं नाहीये। त्यामुळे ह्या टीमच्या वतीनं मी एक प्रतिनिधी म्हणून पुरस्कार स्वीकारणार आहे। वनवासी कल्याण आश्रम ही संस्था जी स्थापन झालेली आहे तिचं उद्दिष्ट असं की जेव्हा स्वातंत्र्य मिळालं आपल्याला तेव्हा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री जे होते रविशंकर शुक्ल त्यांच्या असं लक्षात आलं की मध्य प्रदेशमधल्या जशपूर ह्या जंगलाने वेढलेल्या जनजाती समाज असलेल्या भागामध्ये प्रचंड प्रमाणात धर्मांतर झालेलं आहे आणि मतांतर सुद्धा झालं देशविरोधी विचारांचं। आणि मग त्यांना हा गंभीर वाटला विषय आणि त्यामुळे त्यांनी गोळवळकर गुरुजी आणि खट्टकर बाप्पा यांच्याबरोबर चर्चा केली त्या संदर्भात आणि मग त्यांनी ठरवले याच्यासाठी काहीतरी उपाय आपण केला पाहिजे। त्या दृष्टीने त्यांनी रमाकांत देशपांडे उर्फ बाळासाहेब देशपांडे यांना हे आव्हान स्वीकारायला सांगितलं। आव्हान खूप मोठं होतं कारण इथे मिशनऱ्यांची एकाधिकारशाहीच होती पूर्णपणे आणि ते अन्नधान्य असू दे, आरोग्य सेवा असू दे, शिक्षण असू दे, अशी विविध प्रलोभनं जनजाती समाजाला दाखवून मोठ्या प्रमाणावर धर्मांतर करत होते आणि शिवाय त्यांच्यामध्ये देशविरोधी भावना पण पेरत होते। म्हणजे की तुम्ही इथले मूल निवासी आहात, बाकी सगळे बाहेरून आलेले आहेत, तसं फुटीरतावादाची विजय त्यांच्या मनात ते पेरत होते। हे लक्षात आल्यानंतर त्याच्या विरुद्ध काहीतरी काम केलं पाहिजे हे लक्षात आलं। बाळासाहेब देशपांडेंनी हे मोठं आव्हान होतं ते स्वीकारलं। त्यांनी मागासवर्ग कल्याण विभाग सरकारचा तर त्याच्यामध्ये तिथे त्यांना नोकरी देण्यात आली आणि त्यांनी त्या माध्यमातून एका वर्षामध्ये झंझावाती काम केलं। आणखी 100हून अधिक शाळा आणि
8 माध्यमिक शाळा, 100हून अधिक प्राथमिक शाळा आणि 8 माध्यमिक शाळा अशा स्थापन केल्या तिथे आणि चांगला हादरा दिला म्हणजे या यंत्रणेला. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी हळूहळू ते सरकारी नोकरीचा पण त्यांनी राजीनामा दिला. त्यांनी ठरवलं की हे काम समाज आधारित पाहिजे सरकार आधारित पेक्षा. आणि त्यामुळे त्यांनी समाजाच्या मदतीनं हे काम सुरू केलं. त्यांनी काही वनवासी मुलांना घेऊन तिथे वसतिगृह सुरू केलं. त्यांना तिथले राजे जुदेव म्हणून होते, त्यांनी त्यांना जागा दिली राजवाड्याची आणि अगदी छोट्या प्रमाणात हे वसतिगृह चालू झालं. त्याच्यानंतर त्यांना अनेक चांगले चांगले उत्तम उत्तम सहकारी मिळाले. त्यांनी ते काम वाढवलं आणि मग जवळजवळ 25 वर्षांनी काम ते देशव्यापी झालं. संपूर्ण देशात त्याची समस्या होती, कारण हा वनवासी समाज जो आहे संपूर्ण भारतभर विखुरलेला आहे. जवळजवळ 12% त्यांची संख्या आहे. आपल्या राज्यघटनेमध्ये त्यांना एसटी किंवा अनुसूचित जमाती किंवा जनजाती असं म्हटलेलं आहे. 700हून अधिक जनजाती संपूर्ण भारतामध्ये विखुरलेले आहेत. तेव्हा हा समाज एवढ्या मोठ्या प्रमाणात जर अप्रगत राहिला तर तो भारताच्या देशाच्या प्रगतीला खीळ बसणार आहे. त्यामुळे त्याच्यावर आपण सगळ्याच शहरवासियांनी सुद्धा लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. तर बाळासाहेब देशपांडेंनी आणि त्यांच्या सहकार्यांनी हे काम खूप पुढे वाढवलं. कामाची व्याप्ती इतकी वाढली की शेवटी ते 14 आयामामध्ये त्याची विभागणी केली आहे. त्याच्यामध्ये आरोग्य आयाम आहे, शिक्षण आयाम आहे, खेलकूद आहे, ग्रामविकास आहे, श्रद्धा जागरण हित संस्था असे 14 आयाम आहेत आणि त्याच्या माध्यमातून हे काम चालतं. म्हणजे आज काय परिस्थिती आहे तर आज जवळजवळ पूर्ण देशभर याचे 20,000 प्रकल्प आहेत. जवळजवळ 250च्या आसपास वसतिगृह आहेत. त्यानंतर आरोग्य रक्षक तयार केलेले आहेत वनवासी कल्याणाश्रम आणि त्यांची संख्या जवळजवळ 4,000च्या आसपास आहे. 900 ते 1,000 पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत. पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणजे चालता बोलता वनवासी कल्याण आश्रम असल्यासारखेच आहेत. आणि आता वसतिगृहांच्या माध्यमातून शाळांच्या माध्यमातून ही वनवासी विद्यार्थी आहेत ते अनेकांनी उच्च शिक्षण घेतले. डॉक्टर, इंजिनियर झालेले आहेत, शासकीय सेवेमध्ये गेलेले आहेत आणि आताही बरेच जण माध्यमिक उच्च शिक्षण घेत आहेत विद्यार्थी. त्याची त्याची उपलब्धी आहे कामाची. पण इतकं जरी दिसत असलं हे काम आपल्याला तरी सुद्धा गरज कामाची अजून खूप मोठी आहे. कारण 12% समाज हा जो आहे त्याला मुख्य धारेमध्ये आणायचं म्हटलं तर ते खूप मोठं व्यापक काम आहे. त्यामुळे शहरवासियांची सुद्धा सहभागाची आवश्यकता त्याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. आमचं आता कराड शाखेचं काम चालतं म्हणजे एकतर निधी संकलन, कारण आपल्या जवळपास जनजाती समाज फारसा नसल्यामुळे आम्ही निधी संकलन मुख्यतः करतो आणि शहरवासियांना वनवासींच्या समस्यांची जाणीव निर्माण करून देण्यासाठी वनयात्रा नेतो. तिथे प्रकल्प पाहिले जातात, जनजाती बांधवांची गाठी भेटी येतात, त्यांची जीवनशैली बघायला मिळते, त्यांच्या समस्या समजतात. नंतर आम्ही निधी संकलनासाठी दिनदर्शिका पण प्रकाशित करतो कामाच्या प्रसारासाठी म्हणून. दिनदर्शिका प्रकाशन असतं, शालेय निधी संकलन असतं आणि जनजाती क्रांतीवीर ज्यांनी इंग्रजांच्या अन्यायाला विरोध करण्यासाठी खूप मोठा प्रतिकार केलाय त्यांनी. दुर्दैवानं फितुरीच्या माध्यमातून इंग्रजांनी त्यांना पकडलंय, तुरुंगवास दिलाय, फाशी दिलंय. पण त्यांनी खूप मोठा प्रतिकार क्रांतिकारकांनी केलाय आणि त्यांची नावं आपल्याला फारशी माहिती नाहीत कारण तो इतिहास सगळा दाबला गेलाय किंवा वगळला गेलाय असं झालेलं आहे. तर हे कराड शाखेचं काम पण असं मोठ्या प्रमाणावर चालतं. तर शहरवासियांच्याकडून अपेक्षा आहे की त्यांनी अधिकाधिक सहभागी व्हावं या कामामध्ये, अधिकाधिक आम्हाला पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा आहे.